नमस्कार. बघा, जर तुम्ही कंबाईन MPSC पोलीस भरती कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पॉलिटी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि अलीकडे कंबाईनला पॉलिटीवर 15 प्रश्न विचारले जात आहेत, प्री तसेच मेन्सला. आणि त्या 15 पैकी 7 ते 8 प्रश्न फक्त कलमांवर असतात. कशावर असतात? कलमांवर असतात. आणि या कलम जर तुम्हाला पाठ होत नसेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून आपल्या पॉलिटीच्या कलमांची पेड PDF परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर ठेवलेले, ज्यामध्ये कलम 1 पासून ते 360 पर्यंत संपूर्ण कलम त्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे तुमचं संपूर्ण कलमाचं टेन्शन कायमचं मिटणार आहे. त्याचा काही डेमो दाखवतो तुम्हाला. आता ट्रिक कशा आहे त्याचा डेमो दाखवतो. तर बघा, कलम 39. तर कलम 39 हे मार्गदर्शक तत्वामधील कलम आहे. बघा, कलम 39. आणि हे का घेतलं मी? कारण याच्यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. याला खूप व्यवस्थित लिहिलेले आहे मी. त्याच्यावर आलेले प्रश्न पण आपण हे बघा, इथं खाली प्रश्न पण घेतलेले आहे. तर बघा, कलम 39 आहे राज्याने अनुसरायची धोरणे. म्हणजे राज्याने अशा प्रकारची काही धोरणे अनुसरली पाहिजे ज्यानुसार लोकांचं जीवन कसं झालं पाहिजे, सुखी झालं पाहिजे. तसंच मी तुमचं जीवनसुद्धा सुखी होण्यासाठी खूप मस्त ट्रिक्स बनवले आहेत. तर पहा, कलम 39 आहे राज्याने अनुसाराचे धोरण. त्यामध्ये A पासून F पर्यंत सब आर्टिकल आहे. त्याच्या संपूर्ण याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. तर इथे पाहू शकता, सब आर्टिकल A मध्ये काय म्हणत आहे? तर A मध्ये म्हणत आहे की स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे समान साधन मिळण्याचा अधिकार. स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे साधन मिळण्याचा समान अधिकार. तर आपण ट्रिक अशी केलेली आहे. बघा, उपजीविकेचे सर्वात महत्त्वाची कोणती आहे? अन्न, वस्त्र, निवारा. तर आपण A फॉर अन्न असं आपण म्हणलेलं आहे. स्त्री पुरुष दोघांनाही अन्न मिळण्याचा अधिकार. त्यानंतर B आहे भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी झाली पाहिजे. तर बघा, बी म्हणजे भौतिक असं इंग्रजीमध्ये लिहिलं तर B ने सुरुवात होती भौतिक शब्दाची. त्यानंतर C आहे संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये. बघा, केंद्रीकरण होऊ नये म्हणजे सेंट्रलायझेशन होऊ नये, म्हणून C फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं आपण ट्रिक केलेली. त्यानंतर D आहे स्त्री पुरुष समान कामास समान वेतन. तर आपण त्याची ट्रिक अशी केलेली आहे की D फॉर देना बँक असं म्हणलेलं आहे. D फॉर देना बँक स्त्री पुरुष दोघांनाही समान कामास समान वेतन देते. त्यानंतर E आहे स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य, बालकांचे कोवळे वगैरे आरोग्याची दखल घेतली पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तर याची ट्रिक काय केलेली? स्त्री आणि पुरुष दोघेही जर आजारी पडले तर त्यांना दवाखान्यात नेऊन E फॉर इंजेक्शन देणे अशी आपण ट्रिक केलेली. बघा, E फॉर इंजेक्शन देणे अशी आपण ती ट्रिक केलेली. त्यानंतर F आहे बालकांना मुक्त वातावरणात ठेवणे. मग मुक्त म्हणजे त्यांना फ्री ठेवणे. मग F फॉर फ्री ठेवणे. तर अशा प्रकारे आपण ट्रिक केलेल्या आहेत. संपूर्ण धन्यवाद.